जळगावमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्रितपणे साजरा केला धुळवडीचा सण। पोलीस अधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचाही सहभाग। बेळगावातल्या अश्वत्थामा मंदिरासमोर धुलीवंदन निमित्त लोटांगण घालण्याचा कार्यक्रम। लोटांगण कार्यक्रमात मोठ्या संख्येने आबालवृद्ध सहभागी। नाशकात धुळवडीच्या दिवशी वीराची मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षांची परंपरा। बाशिंग बांधून वाजत गाजत काढली जात असते मिरवणूक। सैन्य दलामध्ये सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या शाहूवाडीतील जवानाला वीरमरण। जवान सुनील गुजर यांना सेवा बजावत असताना वीरमरण। सैन्य दलाचं वाहन 800 फूट खाली कोसळल्यानं झाला दुर्दैवी अपघात। बदलापूर शहरातील उल्हास नदीमध्ये बुडून 4 मुलांचा मृत्यू। खोल पाण्याचा अंदाज न आल्यानं मुलांचा मृत्यू। धुळवडीनंतर रंग काढण्यासाठी नदीवर गेले असता घडली दुर्घटना। मुंबई महानगरातल्या 6500 शिक्षकांना थकीत बिलांची रक्कम मिळणार। 56 कोटींची सप्लिमेंट बिलं मंजुरीसाठी शिक्षण संचालकांकडे सुपूर्द। छत्रपती संभाजीनगरच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील कुलगुरू आणि प्रकुलगुरूंना खंडपीठानं बजावली नोटीस। पीएचडीच्या प्रवेशासाठी गाईड उपलब्ध नसल्याबाबत याचिका दाखल। बीडनंतर बार्शी शहरातही टोळक्याकडून तरुणावर हल्ला। एका तरुणावर 4 जणांकडनं जीवघेणा हल्ला। संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित। पुण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई। 3 बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल। एका कंत्राटदाराकडनं 42,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।